ठाकरेंची कबुली, पक्षात दुसरा गट तयार झाला. कपिल सिब्बल यांचा बचाव, दुसरा गट म्हणजे फूट नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली. बुधवारी दुपारी 2 वाजता होणार पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय जनता पार्टीनं काढली तिरंगा यात्रा. मुख्यमंत्री फडणवीसांसह अन्य नेतेही सहभागी. सर्पदंश झालेल्या आश्रम शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार. राज्यातल्या सगळ्या आश्रम शाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साप सोडा. गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊत यांचं वक्तव्य. भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख. महापालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमातील बोर्ड चर्चेत, चूक लक्षात येताच प्रशासनानं फलक हटवला. रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा आजच होणार. रोहयो मंत्री भरत गोगावले यांना विश्वास. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाची उचलबांगडी. व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांना पदावरून हटवलं. लक्ष्मण हाकेंच्या पोटात का दुखतंय माहीत नाही. नरेंद्र पाटील यांची लक्ष्मण हाकेंवर टीका. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. महाराष्ट्राच्या दौऱ्यासंदर्भात नेत्यांची बोलावली बैठक. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. हसन मुश्रीफ यांना निवडणूक लढवता येणार नाही. नव्या सहकार नियमांचा बसला फटका. संभाजीनगरमधील विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे. बजाज कंपनीच्या दरवाजावर केलं होतं काम बंद आंदोलन. अकोल्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक. सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची काढली ओळख परेड. सोलापूर नाही खड्डेपूर असं म्हणायची नागरिकांवर आली वेळ. मनमानी कारभारामुळे वाहतूकदारांची दमछाक. पुण्यामध्ये तरुणींनाच भिडल्या. तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ झाला व्हायरल. सेंट्रल मॉलच्या आवारात घडली हाणामारी. बीडच्या बस स्थानकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ झाला व्हायरल. चंद्रपूरमध्ये बापाचा मुलांच्या गळ्यावर धारदार ब्लेडनं वार. एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू. वांग्याच्या बनावट रोपांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक. निर्मल सीड्स कंपनीची 4600 रोपं बनावट निघाल्याचा दावा. तुळजाभवानीच्या चरणी भक्ताचं दान. भाविकाकडून 967 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण. नीलगाईंचा वावर परिसरात वाढल्याची चर्चा. सोशल मीडियावरील व्हिडिओ झाला व्हायरल. वनविभागानं आवश्यक कारवाई करण्यासाठी नागरिकांनी धरली मागणी.